हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला. श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. श्री शांतीलाल यांनी काय केलेले आहेत, 150 शेअर्स परचेस केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹120 आहे. कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे, तो किती आहे, 7% आहे आणि आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचा आहे. आता रेट ऑफ रिटर्न फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 हा आपल्याला फॉर्म्युला आहे. मग आपण डिव्हिडंड इन्कम आणि सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. प्रथम आपण काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. गिवन काय काय दिलेलं आहे पहा. हाऊ मेनी शेअर्स, 150 शेअर्स मीन्स नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू 150. नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 150. फेस व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. फेस व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹100. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹120. डिव्हिडंड दिलेलं आहे. डिव्हिडंड किती आहे, 7%. डिव्हिडंड इज इक्वल्स टू 7%. प्रथम आपण डिव्हिडंड पर शेअर काढून घेऊ. डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरवरती किती डिव्हिडंड असणार आहे आपण काढून घेऊ. फॉर्म्युला काय आपला, डिव्हिडंड पर शेअर. डिव्हिडंड आपण कशावरती काढत असतो, फेस व्हॅल्यूवरती काढत असतो. डिव्हिडंड पर शेअर फॉर्म्युला काय आहे आपला, रेट ऑफ डिव्हिडंड इंटू फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड हा नेहमी काय फेस व्हॅल्यूवरती काढला जातो. आता रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे आपला, 7% इंटू फेस व्हॅल्यू किती आहे आपली, ₹100. तर 7% म्हणजेच काय, 7/100 इंटू 100. फेस व्हॅल्यू आपली 100 आहे. 100 काय होईल, कॅन्सल होईल. मग डिव्हिडंड किती मिळेल आपल्याला, ₹7. डिव्हिडंड पर शेअर किती मिळाला आपल्याला, ₹7 मिळाला. असे किती शेअर्स परचेस केलेले आहेत, 150 शेअर्स परचेस केलेले आहेत. मग आपण 150 शेअर्ससाठी डिव्हिडंड काढून घेऊ. टोटल डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स, 150 इंटू 7. 15 7 जा 105 आणि ही एक 0 येईल. ₹1050. काय मिळालं आपल्याला, डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स. आता आपण काय काढून घेऊ, सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. नाऊ सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू, सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय आपला, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स 150 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे, 120. 150 इंटू 120. मल्टिप्लिकेशन करू आपण. ह्या 2 0 आपण देऊन घेऊ. प्रथम 12 5 जार 60, 0 येतील, कॅरी ओव्हर 6 येईल. 12 1 जार 12, 12 प्लस 6 18. म्हणजे सम इन्व्हेस्टेड किती मिळाले आपल्याला, ₹18,000. ही काय मिळाले आपल्याला, सम इन्व्हेस्टेड. आता आपण रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला लिहून घेऊ. नाऊ रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला, रेट ऑफ रिटर्नचा डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता डिव्हिडंड इन्कम किती आहे पहा, ₹1050 अपॉन सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड किती आहे, ₹18,000 इंटू 100. 2 0
येथे 2 झिरो कॅन्सल होतील. वर एक झिरो खाली एक झिरो कॅन्सल होईल. 105/18 भाग घालू आपण. 18 1 जार 18, 18 5 जार 90. 105 मधून 90 गेल्यानंतर 15 राहतील. पॉईंट दिला आपण, येथे एक झिरो येईल. 150. 18 8 जार 144 म्हणजे 6 राहतील. झिरो घेऊ. 18 3 जार 54 परत काय राहतील 6 राहतील. म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 5.83. 5.83%. हे काय मिळालं आपल्याला रेट ऑफ रिटर्न. म्हणजेच रेट ऑफ रिटर्न किती मिळाला आपल्याला 5.83%. खाली आन्सर लिहू आपण. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू 5.83%. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. आता ही अशा प्रकारची एक्झाम्पल सॉल्व करण्याकरिता तुम्हाला फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.